फिर्यादी ऋषभ राजेंद्र कामगार यांनी दिनांक 9/4/2024 रोजी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की त्यांचे आई वडील हे न्यूझीलंडला गेल्यानंतर त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून घरातील जवळपास 17,90,000 रुपयाचा माल, ज्यामध्ये हिऱ्याची अंगठी, सोन्याचे शिक्के, चांदी, कॅश असा माल चोरीला गेला होता। त्यानंतर बर्डी पोलीसची डिटेक्शन टीम आणि घरफोडी विरोधी पथक हे त्या ठिकाणी पोहोचले। घरफोडी विरोधी पथकाने सदर आरोपींना निष्पन्न केले। त्यानंतर त्यांनी सदर आरोपी बर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। बर्डी पोलीस स्टेशनची टीम संतोष कदम, चंदू गौतम, संदीप भाकरे, त्यानंतर शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर आणि आत्माराम मांडवघरे यांनी आरोपींचा PCR घेऊन आरोपीला चौकशी केली असता त्याने सांगितले की मी काही गुन्ह्यातील माल हा नालासोपारा, उरण, नवी मुंबई या ठिकाणी गहाण ठेवलेला आहे। त्यावरून जवळजवळ 4 दिवस आमची टीम त्या ठिकाणी मुक्काम तळ ठोकून होती आणि त्यांनी त्यामधील जवळपास 16,89,000चा मुद्देमाल आरोपीच्या स्विफ्ट गाडीसह जप्त केलेला आहे। आरोपीवर तेलंगणा आणि हैदराबाद या ठिकाणी त्याच्यावर जवळपास बरेच गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर घरफोडीचे, आणि त्याची सवय आहे की तो अट्टल घरफोडे आहे आणि सरळ बंद घर पाहणे आणि ते घर फोडणे ही त्याची सवय आहे। आरोपींची नावे आहे मोहम्मद सलीम वल्द मोहम्मद हबीब कुरेशी, राहणार देवनार, आणि मूळ पत्ता आहे त्याचा मोहम्मदाबाद अत्तापूर मस्जिदच्या मागे, हैदराबाद, रंगारेड्डी जिल्हा। त्याच्यानंतर त्याचा साथीदार आहे शब्बीर उर्फ शाबीर वल्द जमील अहमद कुरेशी, हा सुद्धा तिथलाच राहणार आहे, पण हे दोन्ही आरोपी असे काम करण्यासाठी मुंबईला एकत्र राहतात।